तो बिचारा इंजिनियर असतो, काहीतरी करायची धडपड असते आणि तो ऑल इन वन असतो. त्याची बिचाराची फार कुतड होते. एक तर सरकारी नियम, तुटपुंजी अशी जमवाजमव आर्थिक असते, बरोबर, भांडवल मर्यादित असतं. त्यावेळेला तर बँका उभ्या करत नव्हत्या, कर्ज म्हटलं कर्जही मिळत नव्हतं. आता तरी म्हणजे कर्ज मिळत, आता उलट झाले, म्हणजे आता कर्जदार मिळत नाही अशी परिस्थिती आता झाली. अशा परिस्थितीत त्या माणसाची काय गरज आहे हे लक्षात आलं प्रॅक्टिस की त्याला हे थोडं समजलं, म्हणजे बॅलन्स शीट होतं कसं आणि बॅलन्स शीटचा मला काय फायदा आहे. ते फक्त कंप्लायन्स साठी बॅलन्स शीट नाहीये. तर बॅलन्स शीटचं अनालिसिस करून मला माझ्या धंद्याची फायनान्शियल हेल्थ कळू शकेल आणि ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही मला गोष्टी मिळायच्या आहेत त्या बॅलन्स शीट मधनं मिळणार आहेत हे त्यांना हळूहळू समजायला लागतं. म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. म्हणून फायनान्स फॉर नॉन फायनान्स पीपल हे महत्वाचं असा एक कोर्स डिझाईन केला. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सदराखाली आपण अनेक निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भेटत आहोत. त्यांच्या क्षेत्रात जे काही काम आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कामाबद्दलच्या आठवणी, त्यांचे अनुभव, असं खूप निरनिराळ्या विषयांवर आपण बोलत असतो. आता या एपिसोडमध्ये आपण श्री विनायक गोविलकर सरांना आपण भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. विनायक सरांची ओळख करून द्यायची तर सर सीए आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी LLB म्हणजे ऍडव्होकेट देखील आहात. तर त्यांच्याकडूनच आता आपण जाणून घेणार आहोत की ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत तरी देखील त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं आहे. बरोबर ना सर? होय होय. कारण थोडंसं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असणं आणि त्याच्याबरोबर प्राध्यापक म्हणून काम करणं हे देखील थोडं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर आपण जाणून घेऊया की या दोन्ही गोष्टी सरांनी कशा काय शक्य केल्या. तर सर, तुम्हाला पहिला प्रश्न माझा असाच आहे की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट देखील आहात आणि मग प्राध्यापक, हे कसं काय जमलं तुम्हाला? तुम्ही फक्त क्रम उलटा केला. मी आधी प्राध्यापक झालो आणि मग चार्टर्ड अकाउंटंट पास झालो. 78 साली माझं M.Com पूर्ण झालं आणि M.Com पूर्ण झाल्याबरोबर मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो त्याच संस्थेने मला प्राध्यापक होण्यासाठी म्हटलं की तू हो. मी त्यांना म्हटलं की माझी आर्टिकलशिप चालू आहे आणि आर्टिकलशिपच्या काळामध्ये असं गेनफुल एम्प्लॉयमेंट अलाउड नाही. अच्छा. तर ते म्हणाले तुला आम्ही कुठे गेनफुली एम्प्लॉय करतो, तू शिकवायला ये, आम्ही तुला कन्व्हेन्स देऊ. बर. असं सांगून त्यांनी मला कॉलेजमध्ये यायला एका अर्थाने भाग पाडले. बर. कारण मी त्याच महाविद्यालयात शिकत होतो आणि तिथल्या व्यवस्थापनाशी, प्राचार्यांशी माझा खूप जवळचा संबंध 2 कारणाने आला. एक कारण म्हणजे माझे वडील त्याच संस्थेमध्ये शिकवत होते, ते रिटायर झालेले होते. आणि दुसरं कारण म्हणजे मी B.Com.लाही विद्यापीठात होतो, M.Com.लाही विद्यापीठात पहिला होतो. CA इंटर परीक्षेमध्ये सुद्धा मी भारताच्या पहिल्या 50त होतो. त्यामुळे आमच्या व्यवस्थापनाचं आणि प्राचार्यांचं माझ्याकडे एका अर्थाने प्रेमाने लक्ष होतं. आणि M.Com झाल्याबरोबर हा रिझल्ट आधी त्यावेळेला आत्तासारखं नव्हतं ऑनलाईन वगैरे, कॉलेजकडेच निकाल यायचा. त्यामुळे प्राचार्यांनी तो माझ्या आधी पाहिलेला होता आणि विद्यापीठात पहिला असल्यामुळे त्यांचं ते वेगळं पत्र वगैरे सगळं आलेलं होतं. त्यामुळे त्यांनी तातडीने मला पत्र पाठवलं अभिनंदनाचं. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की तू शिकवायला. अच्छा. मी हे म्हटल्यावर ते म्हणाले की ठीक आहे, आपण काहीतरी याच्यामधनं मार्ग काढू. आणि तो मार्ग त्यांनी असा काढला की आम्ही तुला काही रोलवर घेणार नाही, तुला आम्ही गेस्ट लेक्चरर म्हणून, सॅलरीड एम्प्लॉई म्हणून नाही, गेस्ट स्पीकर म्हणून तू ये
माझ्या वडिलांचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते. मी घरी जाऊन वडिलांना विचारलं काय करायला पाहिजे. वडील म्हणाले जायला पाहिजे. आणि मग मी तिथे जायला लागलो. सांगायला आता गंमत वाटते की त्यावेळेला माझं वय होतं 22. एम.कॉम झालं त्यावेळी. म्हणजे खूपच अगदी तरुण वयात. हां. आणि पहिल्यांदा मला त्यांनी, कारण असं रेग्युलर जे कॉमर्स कॉलेज होतं तिथे सगळा फुल टाइम स्टाफ होता किंवा पार्ट टाइम स्टाफ होता, ऑन रोल स्टाफ होता. पण आमच्याच महाविद्यालयात पुणे विद्यापीठात कुठेही नसलेलं MBA होतं. अच्छा. तेव्हा विद्यापीठात पण MBA नव्हतं, पण आमच्या कॉलेजमध्ये ते होतं. तर मग डॉक्टर MS गोसावी म्हणून एक वेल नोन पर्सनॅलिटी आहे एज्युकेशन फील्डमध्ये, ते आमचे सेक्रेटरी आणि प्रिन्सिपल. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की तुला उद्यापासून MBA ला शिकवायला जायचं. बर. आणि माझा पहिला जो क्लास होता जिथे मी पहिला लेक्चर म्हणून ते MBA ला मी पहिल्यांदा मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकवायला सुरुवात केली. म्हणजे अगदी मास्टर्स डिग्री. हो. MBA मध्ये. त्यावेळेला MBA कुठेही नव्हतं, मी आधी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे ती मुलंही वयाने खूप मोठी होती. त्यांना मुलं म्हणणं पण मी आता म्हणू शकतो, तेव्हा म्हणू शकत नाही. असा तो पहिला क्लास झाला. म्हणजे कदाचित वयाने तुमच्यापेक्षाही खूप जास्त होती, कारण ती अनुभव असल्याशिवाय MBA ला ऍडमिशन नव्हती त्यावेळी. त्यामुळे ते कोणी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन 2-4-5 वर्ष नोकरी करून मग आलेली अशी सगळी मंडळी होती. आणि खूप चांगली चांगली मंडळी त्यावेळेला MBA ला येत होती, कारण दुसरीकडे कुठे MBA नव्हतं. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की CA झाल्यावर प्राध्यापक कसं, तर ते तसं नाही आहे. मी आधी प्राध्यापक होतो. बरं. मग मी CA पास झालो, एंटर झालेलो होतो. पास झाल्याबरोबर माझे पुन्हा त्यावेळेचे मार्क वगैरे बघून आमच्या सरांनी पुन्हा सांगितलं की आता तुला फुल टाइम यायचं. अच्छा. तर मी त्यांना असं म्हटलं की मला प्रॅक्टिस करायची. आणि पण त्यावेळी मग तुमचं CA चार्टर्ड अकाउंटंटची जी एक्झाम होती ती पास झाली, म्हणजे तुम्ही कधी केली मग ती पास? ती मी 80 सालच्या डिसेंबरमध्ये पास केली. अच्छा. म्हणजे तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच ते 79 मध्ये माझी आर्टिकलशिप संपली. नंतर परीक्षा दिली फायनलची आणि ती पास झाली. पास झाल्यावर हे म्हणाले की आता कॉलेजला फुल टाइम यायला पाहिजे. म्हटलं आमच्या इन्स्टिट्यूटचा नियम असा आहे की फुल टाइम प्रॅक्टिस करायची असेल तर अशी एम्प्लॉयमेंट करता येणार नाही. पण आमच्या सरांना खूप त्याची माहिती होती, माझ्यापेक्षाही जास्त माहिती नियमांची होती. अच्छा. ते म्हणाले की 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असं जर तुझं ऑफिसचं टायमिंग असेल तर तुला फुल टाइम प्रॅक्टिस करता येईल. मी म्हटलं मग इथून मला 11 वाजता कशी सुट्टी मिळेल, कारण तुम्ही मला पूर्ण वेळ ये असं म्हणताय. हो हो. ते म्हणाले तुझे आपण नोकरीचे तास 7:30 ते 11 असे करू. अच्छा. आणि मग त्यांनी मला तसं ॲश्युरन्स दिला की 7:30 ते 11 ऍडजस्टमेंट केली. आणि मग मी त्यांचं पत्र घेऊन आमच्या इन्स्टिट्यूटकडे परवानगी मागितली. अच्छा. ती पण त्यांनी लेखी परवानगी पाठवली, कारण मला हे असं 11 ते 6 करता येणं शक्य होतं. म्हणून मग दोन्हीही पॅरलल, इकडे फुल टाइम लेक्चरशिप पण केली आणि इकडे प्रॅक्टिस सुरू झाली. अच्छा. 1 एप्रिल 81 पासून प्रॅक्टिसची सुरुवात झाली. मी नोव्हेंबरला परीक्षा देऊन आलो आणि दत्त जयंती डिसेंबरला 80च्या तेव्हा ऑफिसची जागा घेतली, तिथे थोडंफार फर्निचर केलं. निकाल जानेवारीत आला आणि 1 एप्रिल पासून सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे तिथून तुमची प्रॅक्टिस ऍक्च्युली सुरू झाली. म्हणजे वा. आणि मग आता मला असं थोडासा प्रश्न पडलाय की नॉर्मली होतं कसं की लहानपणापासून काही मुलं ठरवतात किंवा काहींना काही माहितीही नसतं की 10वी पर्यंतही माहित नसतं की आपल्याला काय करायचंय, किंवा 10वी काय 12वी काय असे पुढचे टप्पे जसे येत जातात तसं ठरत जातं की आपल्याला एक कोणत्या तरी वेगळ्या स्ट्रीम मध्ये, म्हणजे नक्की कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचंय हे तेव्हा ठरत जातं. तर तुमचं कसं ठरलं, तुम्ही त्या आधीपासून ठरलं होतं की कसं होतं ते? ऍक्च्युअली SSC त्यावेळेची 11वी होती. त्याला मार्क चांगले होते, त्यामुळे कुठेही ऍडमिशन मिळू शकत होतं. पण सायन्सला जायचं नाही असं एक डोक्यात होतं. अच्छा. म्हणजे तुम्ही आधीच ठरवलं होतं सायन्सला? त्यामुळे मग कॉमर्सला जावं म्हणून कॉमर्सला गेलो. पण काय योग असत कसे, मी SY ला असताना इमर्जन्सी आली. बरं.
आणि इमर्जन्सीमध्ये माझ्या वडिलांना 18 महिन्याचं मिसाखाली अटक झाली. बापरे. त्यावेळेला मी एसवायला होतो. हम्म. आणि आमच्या घरात आम्ही 3 भाऊ 2 बहिणी, आई वडील असं आमचं कुटुंब. अच्छा. वडील एकटेच कमवत होते. माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तोही काही म्हणजे मी एसवायला होतो, छोटी बाय होतो, म्हणजे अगदी थोडासा डिफरन्स. त्यामुळे कोणी असं कमवणार नाही. आणि हे आत गेलं. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं की किती दिवस हे राहील हे सांगता येत नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे काहीतरी उत्पन्नाचं साधन घरामध्ये सुरू व्हायला पाहिजे. काही जणांनी आर्थिक मदत त्या काळामध्ये निश्चित केली, पण शेवटी मदतीला काही मर्यादा असतात आणि एवढं सगळं कुटुंब चालवायचं. बरोबर. एक असं लॉंग पिरियडसाठी कोणाच्या मदतीने, आता गमतीने सांगायला हसत सांगायला हरकत नाही, त्यावेळेला आम्ही बुक बाइंडिंगचा व्यवसाय सुरू केला. बर. तो का सुरू केला तर माझी परीक्षा झाल्यानंतर आमच्याच कॉलेजमधले अकाउंटंट माझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी हॉलमध्ये आले आणि मला म्हणाले की तुझी परीक्षा संपली की खाली ऑफिसमध्ये येऊन भेट. मी भेटायला गेलो. आता काय करणार आहेस? मग काय ठरवलं नाही, कारण पेपर शेवटचा चालू होता. मग म्हणाले उद्या सकाळी तुला घ्यायला कोणी येईल आणि त्यांच्याबरोबर तुला नोकरीला जायचं. अरे बापरे. असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे तू जाशील का, करशील का, असं काय विषयच नाही, करायचं. मी घरी आलो. घरी आईला सांगितलं की असं असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिक इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या एका चांगल्या प्रिंटिंग प्रेसचे मालक आले आणि त्यांनी मला घेऊन आम्ही त्यांच्या प्रेसवर दोघं गेलो. बर. आणि ती माझी पहिली नोकरी. म्हणजे प्रिंटिंग प्रेस मध्ये ही तुमची पहिली नोकरी होती. ₹250 ते मला पगार देत होते आणि मी त्यांचे अकाउंट्स आणि त्याचं ओव्हरऑल सगळं मॅनेजमेंट. अच्छा. म्हणजे त्याचं म्हणजे अकाउंट्स पण ज्ञान होतं. हा, मी जेमतेम बीकॉम होत होतो. तर त्यावेळेला तिथे जायला लागलो. तिथे गेल्यामुळे तो प्रिंटिंग प्रेस काय असतो मला माहिती झालं. आणि त्याच्यात बाइंडिंगचा एक सेक्शन होता, कारण प्रेस तसा मोठा होता. तर बाइंडिंगचा माणूस तिथला हा तिथल्या कामाच्या नंतरच्या वेळात मला म्हणाला की मी येऊ शकतो आणि माझा एक मित्र पण आहे, तो पूर्ण वेळ येऊ शकतो. म्हणून खरं म्हणजे बाइंडिंग हा विषय एका अर्थाने. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं तर माझे वडील कॉलेजमध्ये होते, प्राध्यापकच होते. त्यामुळे त्या भागातल्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्यांची चांगल्यापैकी परिचय होता. त्यांना मानणारा एक वर्ग होता. अच्छा. आणि यांना आत टाकलं हे सगळ्यांना वाईट वाटत होतं. काहीतरी आपण त्यांना मदत केली पाहिजे. हे जे घडलंय ते चांगलं घडलेलं, बरोबर, आपण काय करू शकतो. हा. तर मग आम्ही असा विचार केला की अशी जी मंडळी आहे कॉलेजमध्ये, प्राचार्य असतील, लायब्ररियन्स असतील वगैरे, त्यांना भेटूया. त्यांना भेटलो आणि त्यांना हाच प्रस्ताव ठेवला की त्यावेळेला पुस्तकं बाइंड होईल. आणि तुम्हाला आठवत असले तर आयडेंटिटी कार्ड्स असायचे. हो. रेक्झिन मागे असायचा, 2 पुठ्ठे असायचे आणि त्याच्यावर एक पांढरा कागद चिकटून एका बाजूला फोटो आणि एका बाजूला माहिती. बरोबर. असं ते फोल्ड केलेलं आयडेंटिटी कार्ड. बरोबर. ती कार्ड तयार करणं. अच्छा. असा छोटासा उद्योग आम्ही घरगुती सुरू केला. त्याचं ट्रेनिंगही मला त्या नोकरीमुळेच मिळालं. आणि हे जेमतेम नोकरी माझी किती तर आर्टिकलशिप सुरू होईपर्यंत, माझी परीक्षा झाल्यापासून रिझल्ट लागून आर्टिकलशिप सुरू, एवढा 3-4 महिन्याचा कालावधी मधला तेवढा 3-4 महिन्याचा पिरियड. त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये मग हा व्यवसाय सुरू झाला. एकीकडे आर्टिकलशिप होती, एकीकडे हा व्यवसाय सुरू होता. असं एकंदरीत ते सुरू झालं. म्हणजे तुम्ही छोटीशी नोकरी पण केली ती 3-4 महिने करता, मग त्याच्यानंतर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मध्ये हा जो 3 वर्षाचा कालावधी असतो आर्टिकलशिपचा, 76 ते 79,
तर आता आर्टिकलशिप त्यावेळेला नाशिक खूप लहान होतं, 10-12 CA होते आणि त्यांच्याकडेच आर्टिकलशिप मिळायची. अच्छा. आणि छोटं गाव असल्यामुळे पटकन सगळीकडे हे पसरलं की याचे वडील जेलमध्ये गेलेले आणि एक दहशतीचं वातावरण होतंच त्यावेळेला जे आम्ही अनुभवलं. बर. त्यामुळे मला 2 CA आर्टिकलशिप नाकारली. म्हणजे त्या कारणामुळे. त्या कारणामुळे बर. की नको बाबा, ह्याला आपण घेतलं तर उद्या पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम आपल्यापर्यंत पण येतात म्हणून. त्यामुळे मग त्यांनी नाकारले. ज्यांनी आधी मला होकार खूप खुशीने दिला होता आणि तुझ्यासारख्या ब्राईट मुलाला आम्ही का नाही म्हणू वगैरे, पण ती रिझल्ट आल्यानंतर आणि हे झालेलं असल्यामुळे अशा कारणामुळे नाकारली. मग मला अशी थोडी आर्टिकलशिप शोधायला लागली. अच्छा. त्यातल्या एकाने मग त्यांना मी सांगितले, मला म्हणाले माझ्याकडे खूप प्रॅक्टिस नाही आहे तरी तू माझ्याकडे का येतोस. अच्छा. मी त्यांना हे कारण सांगितलं, म्हणजे हे कारण असेल तर उद्यापासून त्यांनी मला आर्टिकलशिपला जॉईन करून घेतलं आणि आर्टिकलशिप जॉईन केल्याबरोबर मी नोकरी सोडली, कारण आम्हाला ते गेनफुल एम्प्लॉयमेंट करता येत नाही. हे त्यांना कुठेतरी कळलं, ते सोडली म्हणून. म्हणजे तुम्ही सोडून हे आर्टिकलशिप सुरू केली होती. हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला सरळच विचारलं की तू कोणाला विचारून नोकरी सोडली. तर मी त्यांना म्हटलं सर असा असा नियम आहे आपल्या इन्स्टिट्यूटचा, तर मी दोन्ही नाही करू शकत. ठीक आहे बरोबर. आणि मग ते दुसऱ्या दिवशी मला आमच्या इंडस्ट्रियल स्टेटमध्ये त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि एक ग्रुप आहे इंडस्ट्री, 3 भावांच्या 3 युनिट्स आहेत, त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले. आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून हा तुमचे हिशोब येईल. असं ते 3 युनिट्स त्यांनी, कारण त्यांनी मला विचारलं होतं की इकडे तुला काय मिळत होतं म्हणजे. म्हटलं 250 रुपये. म्हणाले ठीक आहे. त्यांनी 75, 75 आणि 75 अशा त्या 3 युनिटचे दर महिन्याचे हिशोब लिहिण्याचे 225 रुपये ठरवून दिले आणि मी त्या तिघांचे हिशोब लिहायला लागलो. ते मग मला आर्टिकलशिप चालू असेपर्यंत ते उत्पन्न त्यांनी मिळेल अशी व्यवस्था करून. अशा तऱ्हेने तुमचं ते आर्टिकलशिप सुरू झाली आणि एकीकडे ते उत्पन्नही सुरू राहिलं तुमचं. वा. आता मग हे आता लक्षात आलं की तुम्ही आर्टिकलशिप कशी सुरू केली आणि त्याच्या मागे किती घडामोडी झाल्या हे सगळं पण आपण आता तुम्ही तुमच्याकडनं जाणून घेतलं. मग साक्षरता हा जो काही ध्यास घेतलाय तर त्याच्या दृष्टीने म्हणजे अर्थसाक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही पहिलं कोणतं म्हणजे पाऊल उचललं? 2-3 गोष्टी आहेत. त्याच वेळेला तुम्हाला जर आठवत असेल तर साधारण 82-83च्या सुमारास एक ज्युनियर कॉलेज लेवलला वेगळी स्ट्रीम आली, MCVC नावाने, मिनिमम कॉम्पिटन्सी बेस्ड व्होकेशनल कोर्सेस. त्या MCVCची ज्या वेळेला सुरुवात सरकारने करायची ठरवली, स्टेट गव्हर्नमेंटने, त्यावेळेला काय विषय असावेत आणि 2 वर्षाचा तो अभ्यासक्रम कसा वेगळा असेल रुटीन या BA BCom पेक्षा, म्हणून एक समिती नेमली. त्या समितीत आमच्या कॉलेजने माझं नाव दिलं. बरं. त्याच्यात मी त्यांना एक अकाउंट्स रायटिंग असा विषय प्रपोज केला. ते सगळं स्कीम तयार करून दिली वगैरे. तर मला पहिला विरोध असा झाला की कॉमर्सच्या मुलांना पुन्हा अकाउंट्स रायटिंग, तिथं आहेच बुक किपिंग, अकाउंटन्सी अगदी 11वी पासून MCom पर्यंत आहे, तर हा वेगळा काय. तो आधी त्यांना समजून सांगायला लागला की हा प्रॅक्टिकल बेस्ड राहील आणि 2 वर्ष झाल्यानंतर कोणीही मुलगा छोट्या मोठ्या युनिटचं, किराणा मालाचं दुकानदार असेल, कापडाचं दुकानदार असेल, एखादं छोटं इंडस्ट्रियल युनिट असेल, इंडिपेंडेंटली हिशोब लिहू शकेल. कारण तो अनुभव मी घेतला होता. त्यांची किती गरज आहे ते मी पाहिलं होतं. त्यांना पूर्ण वेळ नोकरीला ठेवणं कोणाला फायनान्शियली परवडत नाही असं होतं. पण रिक्वायरमेंट तर आहे, हिशोब तर लिहिले पाहिजे, अॅन्युअल अकाउंट्स केले पाहिजे, रिटर्न्स भरली पाहिजे. मग काय, तर असा जर 2 वर्षाचा कोर्स दिला आपण तर त्याच्याने एम्प्लॉयमेंट जनरेट होईल असं मला वाटतं. अच्छा. समहाऊ आय वॉज एबल टू कन्व्हिन्स देम. ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी हा विषय सगळ्या स्टेट स्तरावर, महाराष्ट्र राज्य स्तरावर हा त्या MCVC मध्ये आणला. आता आणल्यानंतर 2 गोष्टी झाल्या. एक तर त्याचं सिलेबस केलं पाहिजे, दुसरं त्याचं स्टडी मटेरियल म्हणजे पुस्तक तयार करणं आलं, तिसरं त्याचं एक्झामिनेशन पॅटर्न ठरवलं पाहिजे.
हो. आणि चौथं म्हणजे याचं शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. हा, तो सगळ्यात महत्वाचा भाग. अशा 4 गोष्टी समोर आल्या तर मी म्हटलं ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला करून देतो. आणि मग त्याप्रमाणे त्याचं सिलेबस केलं, त्याचं एक पुस्तक पण मी लिहिलं. बर. आणि टीचर्स ट्रेनिंगसाठी जवळपास 8 ते 10 बॅचेस, 28 दिवसाची एक बॅच फुल टाइम. बापरे, 28 दिवसाची एक बॅच, असं 7-8 बॅचेस, कारण अख्ख्या महाराष्ट्रात आणि ही महिनाभर चालायची एक बॅच. 28 दिवस. अच्छा, 28 दिवस चालायची ही एक बॅच. तर अशा बॅचेस पण मी इनिशिएट केलं. आणखीन 4 जण माझ्या बरोबर शिकवायला होते. बरोबर. असं ते आम्ही केलं. त्याच्यामुळे एक लक्षात आलं की प्राध्यापक झालाय, एमकॉम झालाय, म्हणजे त्याला आता त्या अकाउंटन्सी, टॅक्सेशन, अर्थशास्त्र याच्याबद्दल काही खूप माहिती असते असं नाहीये. हे त्यावेळेला जाणवायला लागलं. विशेषतः थोड्या रिमोट एरियातनं जी मंडळी होती, म्हणजे त्यावेळेला अगदी विदर्भात येत होते, मराठवाड्यात येत होते, जिथे खरोखर कमतरता आहे काही गोष्टींची, असं लक्षात आलं. आणि म्हणून मग तिथून थोडीशी सुरुवात त्याची झाली. म्हणजे त्या दृष्टीने पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो की हे पडलं. म्हणजे तुम्ही जो अकाउंट रायटिंग हा सब्जेक्ट जो इंट्रोड्यूस केला, तो अजूनही चालू आहे MCVC ला. हो का? अच्छा, MCVC मध्ये आहे आता तो तसा. म्हणजे बीकॉम एमकॉम करणाऱ्यांसाठी आहे. तो बायफोकल असतं, म्हणजे 11वी-12वी तुम्ही रुटीन करू शकता किंवा MCVC करू शकता. अच्छा, 12वीची परीक्षा बोर्डच घेतात, पण यांचे पेपर वेगळे असतात. पण हेही 12वी झाल्यानंतर इकडे FY ला ऍडमिशन घेऊ शकतात. अच्छा, म्हणजे त्यानंतर FY ला ऍडमिशन करू शकतात, बीकॉम करू शकतो आपण. वा. आणि MCVC 3-4 विषय आहेत, म्हणजे मार्केटिंग आहे, वेगवेगळे विषय. एक विषय अकाउंट्स रायटिंग आहे. अच्छा, MCVC मध्ये जे अनेक विषय असतात त्यापैकी तो एक भाग बनला त्याचा, अकाउंट्स रायटिंग. हा, वा. आता तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जो अभ्यासक्रम सुरू केला अकाउंट्स रायटिंग, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. मग जी सामान्य लोक आहेत की ज्यांचा कॉमर्सशी काहीही संबंध नसतो, तर त्याकरता तुम्ही काही उपाय किंवा उपक्रम काही राबवलेत का? बरेच राबवले. त्यातले काही सांगतो ना. एक तर हे लक्षात आल्यामुळे पहिल्यांदा टार्गेट केलं होतं शिक्षक. कारण शिक्षक जर वेलव्हर्स्ड असला तर ते पर्कोलेट होणं सोपं जातं. बरोबर, म्हणजे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. म्हणून तिथून सुरुवात केली. CA झाल्यानंतर प्रॅक्टिस करताना लक्षात असं आलं की इंडस्ट्रीमध्ये तिथे साधारण छोट्या स्तरावरच्या मीडियम अँड स्मॉल अशाच इंडस्ट्रियल युनिट्स आहेत. मुंबई पुण्यासारख्या महाकाय मोठे कंपनी कमी आहेत, आणि ज्या आहेत त्यांच्या फक्त फॅक्टरीज आहेत. हेड ऑफिसेस मुंबई पुण्यातच आहेत. त्यामुळे तिथल्या उद्योजकांना आर्थिक विषय माहिती असणं, अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फायनान्स हे माहिती असणं थोडं कमी आहे. तो बिचारा इंजिनियर असतो, काहीतरी करायची धडपड असते, आणि तो ऑल इन वन असतो. त्याच्या बिचाराची फार कुतड होते. एक तर सरकारी नियम, तुटपुंजी अशी जमवाजमव आर्थिक असते, बरोबर, भांडवल मर्यादित असतं. त्यावेळेला तर बँका उभ्या करत नव्हत्या, कर्ज म्हटलं कर्जही मिळत नव्हतं. आता तरी म्हणजे कर्ज मिळत, आता उलट झालंय, म्हणजे आता कर्जदार मिळत नाही अशी परिस्थिती आता झाली. अशा परिस्थितीत त्या माणसाची काय गरज आहे हे लक्षात आलं प्रॅक्टिसमध्ये, की त्याला हे थोडं समजलं. म्हणजे बॅलन्स शीट होतं कसं, आणि बॅलन्स शीटचा मला काय फायदा आहे. ते फक्त कंप्लायन्ससाठी बॅलन्स शीट नाहीये. तर बॅलन्स शीटचं अनालिसिस करून मला माझ्या धंद्याची फायनान्शियल हेल्थ कळू शकेल, आणि ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही मला गोष्टी मिळायच्या आहेत त्या बॅलन्स शीट मधनं मिळणार आहेत, हे त्यांना हळूहळू समजायला लागतं. म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. म्हणून फायनान्स फॉर नॉन फायनान्स पीपल, हे महत्वाचं, असा एक कोर्स डिझाईन केला. बर. आणि तो कोर्स मी स्वतः खाजगी स्तरावर रन करायला सुरुवात केली. अच्छा. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला, परंतु मला काही त्या ह्याच्यात गुंतून पडायचं नव्हतं. पण याची गरज खूप आहे हे लक्षात आल्यामुळे त्या मी एक 5-7 बॅचेस सुरुवातीला केल्या. आणि त्यामुळे त्याच्यात आलेली सगळी मंडळी ही उद्योजक होती. त्यांच्या 2-4-5 वर्ष फॅक्टरीत चालू होत्या, पण याच्यात कुचरवड होत होती.
त्या इकडे आल्यामुळे त्यांनी काही हिशोब लिहावेत, रिटर्न्स भरावेत अशी अपेक्षा नव्हतीच. पण हे सगळं किती गरजेचं आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे त्याची गरज समजून घेऊन असं ते सगळं झालं. हा पहिला टप्पा होता. हा. दुसऱ्या टप्प्यात असं वाटलं की अकाउंट्स, टॅक्सेशन आणि फायनान्स याच्यापेक्षाही मोठा जो भाग आहे तो म्हणजे इकॉनॉमी. हो, इकॉनॉमी. ते ठीक तर सगळं ठीक, ते कळलं तर माझा धंदा चालेल. पण समजा देशातच जगातच काही घडामोडी घडल्या तर माझ्या धंद्यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे मला इकॉनॉमी या विषयाची पण माहिती असली पाहिजे असं मला वाटायला लागलं. बरं. आणि त्याचं कारण म्हणजे मग मी जो PhD केलं, CA झाल्यानंतर LLB केलं. हो, तो एक होतं की LLB करणं हे मला थोडं लिगल नॉलेज असायला पाहिजे असं CAच्या प्रॅक्टिस मध्ये वाटल्यामुळे अच्छा मग मी LLB केलं. म्हणजे CA ची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर मग तुम्ही LLB कारण CA ची 78ला MCOM झालो, प्राध्यापक झालो. 79ला आर्टिकलशिप संपली आणि फुल टाइम झालो. 80ला CA झालो आणि प्रॅक्टिस सुरू केली. मग 2-3 वर्षात असं वाटलं की लिगल नॉलेज पण पाहिजे म्हणून मी LLBला घेतली ऍडमिशन. आणि ती पण माझ्या सुदैवाने विद्यापीठात पहिला आलो. ती लिगल बॅकग्राऊंड होती आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की तू अकॅडमिक्स मध्ये आहेस तर अकॅडमिक्स मधली अत्युच्च पदवी म्हणजे PhD, ती तू कर. मी म्हटलं मला प्रॅक्टिस मध्ये त्याचा काही उपयोग नाही. पण ते म्हणाले तू जोपर्यंत प्राध्यापक म्हणून काम करतोयस तोपर्यंत तिथली हायएस्ट डिग्री तुझ्याकडे असली पाहिजे. म्हणजे केवळ वडिलांच्या इच्छेसाठी. मग मी PhDला नाव नोंदवलं 89 साली आणि 92 साली मी माझं थिसिस सबमिट केलं आणि मला मग त्यावेळेला PhD मिळाली. त्यावेळेला माझा एका अर्थशास्त्रातल्या खूप चांगल्या प्राध्यापकाशी खूप जवळनं संबंध आला. कारण माझा विषय पर्सनल टॅक्सेशन होता PhDला आणि पर्सनल टॅक्सेशन हा इकॉनॉमिक्स पब्लिक फायनान्स मधला विषय आहे. त्यांचा अप्रोच पर्सनल टॅक्सेशन कडे बघण्याचा टोटली डिफरंट आहे आणि एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून टॅक्सेशन कडे बघण्याचा आमचा अँगल एकदम वेगळा आहे. म्हणजे आमचा फक्त कंप्लायन्सेस या बाजूनी असतो. पर्सनल टॅक्स यांनी भरायचा, ऍडव्हान्स टॅक्स भरायचा वगैरे वगैरे. त्यांचा अँगल गव्हर्नमेंट फायनान्सेस आणि टॅक्सेशन असा असतो. तो अँगल मला त्यांच्याकडे मिळाला. आणि 2-3 वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी PhDचं काम केल्यामुळे मला पण इकॉनॉमिक्स मधली खूप अशी उत्सुकता निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आणि मग असं वाटायला लागलं की म्हणजे एकीकडे प्रॅक्टिस चालू होती, एकीकडे प्राध्यापक चालू होतं, एकीकडे कोर्सेस चालू होते, आर्टिकल हे सगळं चालू होतं पॅरलली. त्यावेळेला असं वाटायला लागलं की इकॉनॉमिक्स हा मोठा विषय आहे, तो विषय इंडस्ट्रीपर्यंत नीट गेला पाहिजे, उद्योजकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून मग हा फायनान्सवर नॉन फायनान्स सुरू केला. त्याच्या पलीकडे जाऊन मग एक ट्रस्ट स्थापन केला. त्या ट्रस्टचं नाव होतं गुणगौरव न्यास. आणि त्या ट्रस्टच्या अंडात जी मेन ऍक्टिव्हिटी केली ती म्हणजे थिंक लाईन. हे एक द्वैमासिक इंग्रजीमध्ये आम्ही करायचो. त्या द्वैमासिकामध्ये 48 पानं मॅटर असायचं. एकही जाहिरात नाही, आर्टिकल्स नाही. एकाच माणसाने एकाच आर्थिक विषयावर इंग्रजीमध्ये 48 पानं लिहिलेली असायची. आर्टिकल्स लिहायचे म्हणजे त्यांनी एकाच विषयावर 48 पानं लिहायची. म्हणजे तो विषय पूर्णपणे लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे अशी त्या मागची कल्पना. स्टार्ट टू एंड ते समजलं पाहिजे त्यांना, समजलं. जो वाचणार आहे त्याला ते समजलं पाहिजे. आणि खूप व्हरायटी ऑफ सब्जेक्ट. म्हणजे 127 अंक आम्ही बाय मंथली, 2 महिन्याला एक असं. म्हणजे जवळपास 256-57 महिने हे काम आम्ही सातत्याने केलं. त्याच्यासाठी इंग्रजी माध्यम निवडलं कारण मग ते सगळीकडे जाऊ शकेल. 8 राज्यामधनं त्याला सबस्क्रायबर्स होते. सबस्क्रिप्शन एकदम नॉमिनल, 1000 रुपये लाईफ लॉंग सबस्क्रिप्शन. कारण प्रॉफिट मिळवणं हा विषयच नव्हता. काही कॉन्टॅक्ट असल्यामुळे एक कॉर्पस उभा केला आम्ही आणि त्या कॉर्पस मधनं याचा सगळा खर्च
आम्ही करत होतो. त्यामुळे कोणालाही अंक विकत घेणं हा विषय नव्हता. जो जो 1,000 रुपये सबस्क्रिप्शन भरेल त्याला लाईफ लॉंग ते अंक जात राहिले. आणि हे जे पब्लिकेशन होतं ते पब्लिकेशन ट्रस्टच्या अंडरच होतं. ट्रस्टच्या अंडर. आणि देशातनच नाही तर देशाच्या बाहेरचेही लेखक त्याला लिहित होते. अरे बापरे. आणि हे जे 127 अंक झाले याच्यात हार्डली 2-3 असतील की जे रिपीट ऑथर्स होते. बाकी सगळे नवीन युनिक होते. सगळे नवीन ऑथर्स होते, सगळे अनुभवी ऑथर्स होते आणि सगळ्या ठिकाणचे ऑथर्स होते. म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र बाहेरचेही आणि देशाबाहेरचे देखील. आता जे अर्थशास्त्रात आहेत त्यांना माहिती आहे की इंडियन इकॉनॉमीवर दत्त सुंदरमचं एक व्हॉल्यूम असतो, तो दरवर्षी येतो. ओके. त्यातले जे दत्त होते त्यांनी पण थिंकलाईन साठी लिहिलेलं आहे. अशा खूप व्हरायटी लोकांनी त्याच्यात लिहिलं आणि त्यांनी लिहावं म्हणून त्यांच्याशी संपर्क. आम्ही अनेक ठिकाणी सेमिनारसाठी, वर्कशॉपसाठी स्पीकर म्हणून जातो. तिथे या मंडळींची भेट गाठ होते. एखादं सेशन झालं की त्यांना पण काहीतरी वाटतं. बरोबर. आणि हे नॉन प्रॉफिट मेकिंग होतं. माझं त्याच्यात स्वार्थ असं काही नसल्यामुळे त्यांनाही वाटलं लिहावंसं. असंच ते दत्त आणि मी एका दिल्लीच्या सेमिनारमध्ये एकत्र होतो. सिनियर आहेत ते, खूप गेले आता. आणि त्यांच्या पुढे मी वयाने खूप लहान होतो. पण रात्री सेमिनार नंतर मुक्कामाच्या ठिकाणी मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना ही सगळी कल्पना सांगितली. तर त्यांना ती इतकी आवडली आणि ते पण अकॅडमिक्स मध्ये खूप मुरलेले होते. अच्छा. तर ते म्हणाले डेफिनेटली राईट फॉर दिस. आणि त्यांनी मला, यू नॉट बिलीव्ह, विदिन 3 वीक्स त्यांनी मला एक पाठवून दिलं, लिहून पाठवूनही दिलं. आणि माझ्या नशिबाने पुढे मी न सांगता त्यांनी 3 अंक करून दिले. बापरे. असं सगळ्यांचं कॉपरेशन खूप चांगलं मिळालं. आणि त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी फायनान्शियल लिटरसीची दुसरी ऍक्टिव्हिटी झाली. तिसरी जी ऍक्टिव्हिटी केली ती होती MBA साठी फायनान्स. आता पुन्हा हाच विषय येतो की MBA फायनान्स स्पेशलायझेशन घेऊन करणारे मुलं आहेतच. पण जी मुलं फायनान्स न घेता MBA करतात त्यांनाही फायनान्स लागतच. ते कुठून येणार? कारण MBA ला एनी ग्रॅज्युएट कॅन टेक ऍडमिशन. कारण तसं MBA ला तो सब्जेक्ट शिकवला जात नाही तसं, म्हणजे जर तुम्ही वेगळी स्ट्रीम घेतली असेल. त्यामुळे मग असा विचार केला की MBAच्या विद्यार्थ्यांना फायनान्स माहिती पाहिजे. म्हणून आम्ही एक कोर्स डिझाईन केला, 50 सेशनचा कोर्स. आणि तो कोर्स शनिवार रविवार MBAच्या मुलांसाठी MBA इन्स्टिट्यूट मध्येच, त्या इन्स्टिट्यूट्सला हे सगळं प्रपोजल दिलं, त्यांनी ते स्वीकारलं आणि मग आमची सगळी टीम होती. ती सगळी टीम तिथे, ज्यांना शनिवार रविवार अलॉटमेंट झाली आहे त्यांनी त्या ठिकाणी जायचं आणि ते करायचं, ते सेशन्स घ्यायचे. या थिंक लाईनची आम्ही एक टेस्ट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आपण छापतोय, लोक वाचतायत, परंतु तरुण पिढी म्हणजे विशेषतः MBA MCOM असे जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना त्याचा काही फायदा होतोय, काही ते वाचतायत नाही वाचतायत. म्हणून एक E-कॉम टेस्ट, E फॉर इकॉनॉमिक्स, कॉम म्हणजे कॉमर्स, अशांसाठी मर्यादित एक E-कॉम टेस्ट सुरू केली. त्या वर्षात जे 6 अंक काढले, बायमंथली असल्यामुळे वर्षातनं 6 अंक व्हायचे. त्या 6 अंकांवर आम्ही प्रश्नपत्रिका काढायचो आणि मुलांना अपियर व्हायला सांगायचो. मग याला कोणकोणती मुलं म्हणजे या परीक्षेला अपियर व्हायची? MCOM MBA. अच्छा, MA MCOM आणि MBA म्हणून ते E-कॉम केलं होतं. अच्छा, म्हणून इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स अशी ती मुलं तिथे परीक्षेला यायची. साधारण ती परीक्षा नाशिकमध्ये सुरू झाली, पुण्यामध्ये सुरू झाली, नागपूरमध्ये सुरू झाली. अशा ठिकाणी ती स्प्रेड झाली. साधारण प्रत्येक सेंटरला 350-400 मुलं बसायला लागली. बापरे. ती 6 विषय वाचायला लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6 विषयाचे वाचायला लागले. सिलेबस मध्ये नाहीये, परीक्षेला मार्क मिळणार नाहीये, तरी वाचतायत. आणि ते परीक्षेला यायला लागले. खूप चांगला त्याचा कार्यक्रम बक्षीस समारंभाचा आम्ही करायचो. खूप मोठी माणसं त्याला आम्ही नाव घेऊन सांगायचं तर अशोका बिल्डकॉनची मोठी कंपनी आता लिस्टेड कंपनी, त्याचे चेअरमन त्याच्या बक्षीस समारंभाला आले. अशी सगळे मोठी माणसं कुलगुरू त्याच्या बक्षीस समारंभाला येत असत. असा एक प्रयोग
त्या माध्यमातून झालं. अर्थसाक्षरता या माध्यमातून. त्यानंतर मग असं लेखांच्या स्वरूपात अर्थसाक्षरता होईल का म्हणून लेख लिहायला सुरुवात केली. लोकमत मध्ये 7 वर्ष सलग साप्ताहिक एक लेख मला झाली. सलग 7 वर्ष. बापरे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये सलग 1 वर्ष हे चालली. सकाळला त्यावेळेला एक पुरवणी निघायची, अर्थ पुरवणी. आता मी त्याचं नाव माझ्या लक्षात आहे. सकाळ असायची अर्थ पुरवणी, बरोबर. तिच्यात सलग 3 वर्ष मी दर आठवड्याला लेखन केलं. स्थानिक एक देशदूत नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात सलग 3 वर्ष लेखन केलं. या लेखनाचा एक परिणाम असा झाला की लोकांना हे विषय समजू शकतात असं वाटायला लागलं. कारण सामान्यपणे अर्थशास्त्र म्हटलं की हा आपला प्रांतच नाही असं बरेच जण त्याकडे अजूनही असं बघतात. बरेच जण आहेत असे अजूनही. एक आणखीन प्रयोग केला तो म्हणजे बजेट, युनियन बजेट, ज्याला आपण केंद्रीय बजेट असं. हे खरं म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांना इफेक्ट करणार आहे. हो. परंतु त्यावेळेचा जर विचार केला, म्हणजे मी 92 सालापासून अर्थसंकल्पावर भाषण करायला सुरुवात केली. त्यावेळेला जर बघितलं तर अर्थसंकल्प म्हणजे नाशिक सारख्या गावात तर काहीच नाही. अगदी मुंबईत सुद्धा फक्त नानी पालखीवाला प्रेमान स्टेडियमवर भाषण करायचे, याशिवाय काहीही व्हायचं नाही. आणि वर्तमानपत्र काय द्यायचंय, हे महाग झालं, हे स्वस्त झालं, रुपया इकडनं येणार, रुपया इकडे कर, याच्यापेक्षा काही नसायचं. तर 92 सालापासून मी आमच्या नाशिकला एक मोठं सार्वजनिक वाचनालय आहे, त्या वाचनालयाच्या वतीने व्याख्यान सुरू झालं. आणि ते व्याख्यान 92 सालापासून आजपर्यंत दरवर्षी ते व्याख्यान आयोजित करतात. बर. आणि त्यांचं एक सभागृह आहे, साधारण 750-800 कपॅसिटीच. आणि तुम्हाला नॉट बिलीव्ह, ते तुडुंब भरलेलं असतं. केवळ बजेट ऐकणं, बजेटसाठी, फक्त बजेटसाठी. आणि त्याच्यात इंडिव्हिज्युअलला काय झालं हे कुठेही मी सांगत नाही. देशाची अर्थव्यवस्था, त्याच्यावर बजेटचा काय परिणाम होणार आहे एवढंच त्याच्यामध्ये असतं. आता हे सुरू केल्यानंतर आता जवळपास मी असं म्हणू शकतो एक 5-50 सिटीज मध्ये तरी मी बजेटवर भाषण करायला. आणि 1 वर्ष तर असं हेक्टिक झालं होतं की मला आठवतं पहिलं भाषण मी नाशिकला करतो आणि मग बाहेर पडतो. नाशिकचं झालं, मग ठाण्याला झालं, तिथून पुण्याला आलो, पुण्याहून सोलापूरला गेलो, सोलापूरहून कर्नाटकात गेलो. बापरे. आणि असं सगळं करून कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, संगमनेर, नाशिक असं 17 दिवस मी फिरत होतो. बापरे. पण बजेट हे आपल्याला समजतं, हे लोकांना आता पटायला लागलंय. आणि आपण समजून घेतलं पाहिजे, हे पण लोकांना पटायला लागले. अर्थसाक्षर मूळ उद्देश तो आहे असा. अर्थसाक्षरतेसाठी हा एक प्रयोग केला. आणि अगदी अलीकडच्या काळात केलेला म्हणजे एक युट्यूब चॅनल सुरू केलं. हो, नक्कीच. मी आता त्याच्याकडे वळणारच होतो. म्हणजे तुम्ही अर्थसाक्षरता हा जो ध्यास घेतलात, म्हणजे ध्यासच म्हणायला पाहिजे खरं तर, कारण तुमचं जे काम आहे याच्यामधलं ते इतकं प्रचंड आहे. तुम्ही लेख लिहिलेत, अनेक वृत्तपत्रातनं लेख मला आलेत तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही आत्ताच सांगितलं की व्याख्यानं गेलीत, आणि त्याबरोबर आता तुम्ही युट्यूब चॅनल, जो मी पण आता सबस्क्राईब केला आणि बघतो देखील. तसं बघायला गेलं तर माझी पण बॅकग्राऊंड कॉमर्स बॅकग्राऊंड नाहीये, पण ते तुम्ही इतकं छान सांगता ना की ते नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना देखील ते सहज समजतं. तर मग हे युट्यूब चॅनल सुरू करायचं हे तुम्ही कसं काय ठरवलं, की त्याच्या मागे प्रेरणा कोणती होती किंवा काय? आता याच्यात एक मध्ये आणखीन सांगतो, जवळपास 60 पुस्तकं माझी आतापर्यंत झाली. बर. जी अशी सोपी अर्थशास्त्रावर आहे. जवळपास 1100 लेख झाले. हे सगळं करत असताना असं लक्षात यायला लागलं, विशेषतः कोविडच्या काळामध्ये, की आता व्याख्यानांना जाणं प्रॅक्टिकली कोविडमध्ये बंद झालं, किंवा वाचणं, कारण पेपर्स पण मर्यादा आली. कोविड संपल्यानंतर लोकांना तेवढं पेपर्सही राहिलं नाही, नवीन माध्यम आलं, घरी बसल्या बसल्या तुम्हाला युट्यूबवर सगळं बघता येतं. वर्तमानपत्रांची दृष्टिकोन जरासा बदलला, राजकीय जरा इंटेन्स असे 2 टोकं व्हायला लागली. मग आमच्या विचारसरणीचे, तुमच्या विचारसरणीचे असं झालं. वास्तविक अर्थशास्त्रात हे होण्याचं काही कारण नाहीये. सामाजिक, राजकीय, धार्मिक या क्षेत्रात होऊ शकतं. अर्थशास्त्रात काय आहे,
पण ते झालं, हा माणूस आमका म्हणून आमच्या पेपरमध्ये आम्ही घेणार नाही. बर. असं काही थेट, काही इनडायरेक्ट असं सुरू झालं. या सगळ्याचा विचार केल्यानंतर मग असं लक्षात आलं की किती ठिकाणी आता मी जाऊन भाषण एकटा करू शकतो, किती विषय होऊ शकतात, किती लोक येतात, किती लोक वाचतात वर्तमानपत्र सुद्धा, आणि त्यातलं आर्थिक विषयाचा लेख किती जण वाचतात. आणि इतकी वर्तमानपत्र झाली, त्याची इतक्या ठिकाणच्या आवृत्त्या झाल्या. आता नाशिक सारख्या ठिकाणी 10 वर्तमानपत्र आहेत. एखाद्या वर्तमानपत्रात मी लिहिणार, बाकीच्यांना ते. असं सगळा विचार करून मग असं वाटलं मला की युट्यूब हे एक चॅनल असू शकतं की जे एक तर परमनंट आहे. वर्तमानपत्राचं कसं होतं, आज ते ठीक आहे, उद्या ती रद्दी झाली. हे निदान लोकांना केव्हाही उपलब्ध आहे आणि आहे त्या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ते जुनं होत नाही, जसं पेपर बरोबर जुना होऊन जात. बघू, प्रयत्न करून. म्हणून मग ते सुरू केलं. आणि माझी धाकटी मुलगी जी आहे ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे त्यांना हे एक रोजचं आहे की कम्प्युटर आणि हे टेक्नॉलॉजी रोजचं आहे. ती मला म्हणाली, बाबा एवढं काही अवघड नसतंय. आणि मी पण माझं ऑफिसचं काम त्याच्यावर करत होतो, पण हे सगळ्या गोष्टी थोड्याशा जमतील की नाही अशी एक सोशल मीडियावरती येणं, तो प्रेझेन्स तिने थोडा पुश केला. आणि मग ती म्हणाली की आपण करू आहे. सुरुवातीला तिने थोडस मला कसं करायचं, काय करायचं इनिशियली तिने केलं. मग मला हळूहळू. तुम्ही टेक सावी झालात नंतर. ऑफिस साठी जेवढं होतं तेवढं होतच. म्हणजे मी वर्तमानपत्रातले लेख सुद्धा हाताने लिहून पाठवले, कायम ते कम्प्युटरवर तयार करून मेलनी पाठवणं हे करत होतोच. परंतु हा भाग जरा नवीन होता, रेकॉर्ड करणं, अपलोड करणं वगैरे. पण ते झालं. आणि एक ठरवलं की कुठलीही काय म्हणते प्रोफेशनल एजन्सी न वापरता आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं. कारण याचा उद्देश माझा काही ते पैसे मिळवणं किंवा इतके लाख फॉलोअर्स वगैरे असं काही माझा उद्देश नाही. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी करावं. म्हणजे ज्या लोकांना ते आवडतं किंवा ज्या लोकांना ते पाहायचं मुळात त्यातलं नॉलेज हवंय अशा लोकांसाठी तो तुम्ही. आणि मला त्याचा एक अनुभव खूप चांगला आला. अर्थ जिज्ञासा नावाचा मी एक, आता त्याला ग्रंथच म्हटलं पाहिजे, 1500 पानाचं ते पुस्तक. बापरे, 1500 पानाचं. आणि त्याच्यामध्ये आर्थिक संकल्पना, अर्थ आणि अन्वयार्थ असंच त्याचं टाईटल आहे. असं मी साधारण 350 आर्थिक संकल्पना, एक संकल्पनेला 3-4 पानं लिहिलेली, असं ते पुस्तक आहे. अच्छा. त्यामुळे त्याच्यात तो काही डिक्शनरीचा भाग नाहीये, तो एका अर्थाने एन्सायक्लोपीडिया आहे. ओके. म्हणजे कोणाला आता जसं तुम्ही म्हणालात मनी लॉन्ड्रिंग, तर मनी लॉन्ड्रिंग काय आहे याच्या अर्थापासून ते त्याचे काय काय परिणाम झाले, त्याच्यावर कायदे काय आहे, कुठल्या देशात त्याचं काय होत आहे, असं 3-4 पानाचं एकेकावर चॅप्टर्स, असे ते 350 चॅप्टर. म्हणजे ज्या टर्म्स आहेत अशा वेगवेगळ्या की ज्या नॉर्मली म्हणजे जे काय म्हणू शकतो आपण की जे फार कॉमर्स बॅकग्राऊंडचे नसलेले आणि फार त्याच्याशी निगडीत काही वापरत नसलेले अशा लोकांनाही ते सहज समजतील अशा त्या. काय झाले, उत्सुकता खूप वाढली. उदाहरण जर सांगायचं तर भारत कर्जाच्या विळख्यात. आता लोकांना कळत नाही कर्जाचा विळखा म्हणजे काय, नक्की काय. हो. किंवा डेफिसिट वाढलं, सरकारचं डेफिसिट वाढलं, तर डेफिसिट वाढलं म्हणजे काय झालं, यांना मनी लॉन्ड्रिंगच्या खाली अटक केली, बेनामी प्रॉपर्टी झाली. आता बेनामी प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय आहे, किंवा अगदी साधं म्हटलं की ब्लॅक मनी जरी म्हटलं तरी ते काय आहे नक्की. असं ह्या सगळ्या संकल्पना सगळ्यांनाच माहिती असल्या पाहिजे. अर्थशास्त्र शिकणाऱ्यांनाच माहिती पाहिजे असं काही नाही. इतकं ते जोडलं गेलं. आता महागाईचा दर वाढला, रेपो रेट घटवला किंवा घटवला नाही, हे काय आहे नेमकं आणि त्याचा माझ्यावर परिणाम काय होणार किंवा होतोय. एनपीएस बँकेचे खूप वाढले. आणि एनपीए म्हणजे काय असतं, ढोबळमानाने माहिती आहे, बुडीत कर्ज म्हणजे एनपीए. पण खरंच ते बुडीत असतात का, बुडीत होण्यापूर्वी काय असतं, बुडीत झाल्यावर काय असतं, असं सगळं कन्सेप्ट. भारताचा जीडीपी वाढला, तर जीडीपी म्हणजे काय असतं हे सगळं समजायला हवं. म्हणून ते एक मी पुस्तक लिहिलं. आता त्याची पण गंमत अशी आहे
हे पुस्तक लिहिल्यानंतर 1500 पानाचं पुस्तक कोण छापणार? कारण मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. हो. आणि तसं म्हटलं तर मी काही असा फार मोठा प्रतियश लेखक विकत नाहीये. त्यामुळे जे प्रकाशक आहेत त्यांच्या दृष्टीने माझ्याकडे ते बघण्याचे बरोबर. मला अगदी आनंद आहे की मी कॉन्टिनेंटल प्रकाशन कोण यांच्याकडे जेव्हा हा प्रस्ताव दिला त्यांनी अक्षरशः 2 मिनिटात त्याला होकार दिला. वा. आणि हा एक रिस्पॉन्स मला पहिला मिळाला. आणि दुसरा म्हणजे आतापर्यंत त्याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. वा. हे लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि मी जे काही लिहितोय ते लोकांना समजतंय. म्हणूनच नक्कीच अर्थसाक्षरतेसाठी हा एक मोठा मला प्रोत्साहन देणारा बरोबर प्रोत्साहन करायचा प्रसंग हा घडला. दुसरा एक प्रसंग आहे तोही सांगतो. नक्कीच नक्कीच आवडेल ऐकायला. मी भारताच्या बजेटवर भाषण करायला लागल्यानंतर असं वाटलं की हे सगळं जरा लिखित असावं म्हणून भारतीय अर्थसंकल्प असं एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लिहिल्यानंतर त्याचं प्रकाशक कोण आता असा विषय आधी लिहिलेला जिज्ञासा नंतर लिहिलं. तर मुंबईला एका बजेटच्या कार्यक्रमाला त्यावेळेचे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक महाराष्ट्र टाइम्स राऊत होते त्यावेळेला, भरत कुमार राऊत. त्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला महाराष्ट्र टाइम्स तर्फे. आणि स्पीकर म्हणून त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे इकॉनॉमिक ऍडवायझर नरेंद्र जाधव आणि मी असे 2 जण आम्ही स्पीकर होतो. म्हणजे किती ऑड कॉम्बिनेशन होतं बघा. एक एकदम नोन माणूस आहे, इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे, ते IMF मधनं आलेले होते, रिझर्व्ह बँकेत झाले होते वगैरे. आणि तसा मी म्हणजे या दृष्टीने अननोन माणूस म्हणजे फारसा परिचित नाही असं. पण महाराष्ट्र टाइम्सने तो कार्यक्रम ठेवला मुंबईला. तो अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. तिथे माझी आणि नरेंद्र जाधवांची ओळख झाली. अच्छा. आणि माझा अनुभव असा आहे की नुसती ओळख होणं, नुसती इंटरॅक्शन होणं आणि सलग 40-45 मिनिटं एखाद्या माणसाला ऐकणं एखाद्या विषयावर, त्याच्यात खूप फरक आहे. अगदीच. आणि तो मी खूप अनुभवला त्या दिवशी. म्हणजे नरेंद्र जाधवांनी सुद्धा त्या दिवशी भाषण झाल्यानंतर, त्यांचं आधी भाषण झालं स्वाभाविकपणे, नंतर माझं भाषण झालं. म्हणजे हे पण एक चॅलेंज होतं की त्यांच्या बॅकग्राऊंडवर मी बोलायचं, त्याच विषयावर बोलायचं आहे. विषय पण वेगळा नाही, त्याच विषयावर बजेटचाच विषय. पण त्यांनी ज्या पद्धतीने अप्रिशिएट केलं आणि मीडिया पुढे सुद्धा आम्ही दोघं बरोबर बसल्यानंतर जी काही मीडियाची रिॲक्शन होती खूप म्हणजे चांगली आमची इंटरॅक्शन त्या दिवशी झाली. आणि मी तेच निमित्त करून एक प्रयत्न करून बघू म्हणून मी त्यांना एक मेल लिहिली की मी असं पुस्तक लिहिलंय आणि त्याला तुम्ही प्रस्तावना लिहाल का. बर. आणि मला अगदी आश्चर्य असं वाटलं की त्यांनी तातडीने होकार दिला. खरं तर आमची तेवढीच भेट, माझा आधी ओळख नाही, काय नाही, काय. त्यांनी तातडीने होकार दिला. आणि होकार दिला. पुढे त्यांना काही कामं लागली, मागे परदेशात जावं लागलं, ते लांबलं थोडस प्रकरण. पण एक दिवस म्हणजे माझा फॉलोअप चालू होता, रिझर्व्ह बँकेत फोन करणं किंवा. एक दिवस त्यांचा समोरनं फोन आला की प्रस्तावना रेडी आहे, तुम्हाला पाठवू की प्रकाशकाकडे पाठवू. मी म्हटलं मी अजून प्रकाशक कोण हे पण बघितलं नाही. तर ते म्हणे मग तर फारच छान झालं, तुमची परवानगी असेल तर मी देऊ का प्रकाशकाकडे. माझ्या समोर बसले. आता तुम्ही कल्पना करू शकता काय स्थिती असेल, कोण प्रकाशक हे माहिती नाही. मी म्हटलं आता तुम्ही ठरवत म्हणजे विचार करता याचा अर्थ चांगलंच प्रपोजल असणार. ते म्हणाले माझ्यासमोर दिनकर गांगल बसले. दिनकर गांगल म्हणजे ग्रंथालय मुंबई. बर. मोठी संस्था आहे, मोठी संस्था. आणि दिनकर गांगल इटसेल्फ म्हणजे हिमसेल्फ इज अ व्हेरी बिग पर्सनॅलिटी. ते म्हटलं मला काहीच अडचण नाही, तुम्हाला योग्य वाटत मग म्हणे मी यांच्याकडे प्रस्तावना देऊन टाकतो, तुम्हाला फॅक्सने पाठवून देतो. बर. आणि तुमचं हे हस्तलिखितही त्यांना देऊन टाकतो. तेव्हा हाताने लिहिलेलं. आणि त्यांनी ते माझं हस्तलिखितही गांगलांना दिलं, त्यांची प्रस्तावनाही दिली. हा मला दुसरा प्रोत्साहनपर अनुभव आहे की माझ्यासारख्या अननोन लेखकाला रिझर्व्ह बँकेच्या इकॉनॉमिक ऍडवायझरनी प्रस्तावना नुसती न देता
त्याच्यासाठी प्रकाशकालाही सांगून टाकलं की हे वर्थ छापणं आहे आणि तू हे छाप. आणि त्यांनी ते रेकॉग्निशनच मिळालं म्हणजे. recognition मिळालं. अशा गोष्टीतनं ती फायनान्शियल लिटरसी पुढे पुढे जात राहिली. म्हणजे असं वाटायला लागलं की याची गरज आहे, हे लोकांना स्वीकारार्ह आहे आणि आपण जे म्हणजे करतो योग्य दिशेने ते काम सुरू होतं, त्यामुळे ते क्लिष्ट नाहीये, जंजाळ वाटत नाहीये लोकांना. याची 2-3 उदाहरणं सांगू शकतो मी. नक्कीच नक्कीच आम्हाला उदाहरणं देखील ऐकायला नक्कीच आवडेल. विजय केळकर आपल्याला माहिती आहे, पुण्याचेच आहे. आपले फायनान्स सेक्रेटरी होते भारताचे, फायनान्स कमिशनचे अध्यक्ष होते. मोठा माणूस आहे, अर्थशास्त्रात खूप मोठं नाव आहे. आता मी ज्यावेळेला हे अर्थजिज्ञासा लिहिलं तर त्याला प्रस्तावना कोणाची घ्यावी बर असा माझ्या पुढे प्रश्न होता. विजय केळकरांना माझे जे PhDचे मी मागा गुरु म्हटलं, त्यांनी लिहिलं. अच्छा. की असं माझा विद्यार्थी आहे आणि त्याने असं लिहिलंय आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याला प्रस्तावना द्यावी. बर. त्यांनी सांगितलं पाठवून द्या. आता ते 1500 पानाचं पाढ पाठवलं आणि त्यांची इतकी सुंदर प्रस्तावना आली आहे, ती त्या पुस्तकात छापलेली आहे. तेव्हा मला असं जाणवलं की फक्त सामान्य माणसाला आवडतंय असं नाहीये, तर नरेंद्र जाधवांसारखा अर्थशास्त्रातला मोठा माणूस, विजय केळकरांसारखा अर्थशास्त्रातला मोठा माणूस, यांना पण ते सबस्टन्स आहे देशात काहीतरी असं वाटतंय त्यांना ते. आणि त्यांनी प्रस्तावना लिहिले, म्हणूनच लिहिले. म्हणूनच अर्थात अज्ञान माणसाला प्रस्तावना लिहून द्यायचं काही कारण नक्कीच नाही. असं ते थोडं होत होत केलं. आणि म्हणजे खरोखर तुमचं ते योग्य दिशेने काम सुरू होतं आणि त्याला खरोखर रेकॉग्निशन या मोठ्या मंडळींकडनं सुद्धा मिळालं. तुम्हाला त्या प्रस्तावनेच्या रूपात ते मिळालं आणि अशा पद्धतीने तुम्ही ती पुस्तकं देखील प्रकाशित केली त्या निमित्ताने. मला अर्थशास्त्र परिषदेने उत्तम पुस्तक म्हणून पुरस्कार दिलाय. पावा गाडगिळांचा एक लोकमत पुरस्कार आहे, उत्तम लेख इन इकॉनॉमिक्स, तो पण मिळाला. म्हणजे लोकांना ते लिहिलेलं अर्थशास्त्र विषय किचकट असून सुद्धा वाचावंसं वाटतंय. 2-3 चांगल्या घटना आहेत त्यातल्या. नक्कीच म्हणजे अगदी प्रेरणादायीच म्हणू शकतो आपण या गोष्टींना. तर म्हणजे त्यातनं तुम्हाला आणखीन पुढे काम करण्यासाठी पण नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. नक्कीच. आणि मग आणखीन एक अँगल आहे खरं तर, म्हणजे तुम्ही अर्थशास्त्राबद्दल तर बोलतात किंवा युट्यूब चॅनेलवरती देखील तुमचे अनेक व्हिडिओज आहेत त्याच्याशी रिलेटेड, पण अर्थशास्त्र हा विषय सोडून अनेकही तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती बोलता. त्यातले देखील आम्ही काही व्हिडिओ बघितलेले आहेत आणि खरंच खूप छान असतात ते व्हिडिओ. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर अध्यात्म हा एक विषय आहे जो की तसं बघायला गेलं तर विरुद्ध टोकं आपण म्हणू शकतो त्याला, पण तरी सुद्धा मग ते कसं काय जमतं तुम्हाला की हे सोडून त्या विषयावर देखील तुम्ही एवढं छान कसं काय बोलू शकता? त्याला आपण फार तर फार म्हणू गिफ्ट ऑफ गॉड, बाकी काहीच नाही. आमच्या घरात एक चांगलं वातावरण आई वडिलांमुळे आणि ती थोडीशी मनापासूनची काय म्हणतात आवड म्हणा. आपलं खरं म्हणजे गीतेत सांगितलंय स्वभाव अध्यात्म उच्चते. स्वभाव हेच अध्यात्म आहे. अच्छा. तर ते स्वभावात आहे की आपल्याला असं चांगलं काहीतरी बोलावं असं वाटतं. आणि तिथे एक दत्त संप्रदायाचा काय म्हणता येईल अशा दत्त संप्रदायाची जी काही छोटी मोठी मंडळ आहे त्यांचं एक असोसिएशन आहे. बरं. नाशिकमध्ये. आणि त्या दत्त संप्रदायाच्या त्या असोसिएशनचा एक वर्षातनं कार्यक्रम असतो. अच्छा. त्यावेळेला ते मला म्हणाले की तुम्ही श्री सूक्त याच्यावर बोलाल. बर. श्री सूक्त म्हणजे लक्ष्मीची उपासना. लक्ष्मीची उपासना. आणि मी अर्थशास्त्राचं त्यामुळे त्यांना वाटलं की हे काहीतरी कदाचित जुळेल नक्की. म्हणून त्यांनी मला विचारलं. मलाही तो विषय डोक्यात होता, बऱ्याच दिवसापासून डोक्यात होता. आणि मी अगदी खरं सांगायचं तर त्याच्या आधीच काही दिवस कुठल्या तरी एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. माझ्या शेजारी एक अध्यक्ष म्हणून घनपाठी होते आणि असं काही करावं हे खूप डोक्यात होतं. कॉलेजला असताना मी विद्यार्थी सभेचा चेअरमन होतो. तर गणपती उत्सव
मग त्यावेळेला खूप कार्यक्रम असायचे, गॅदरिंग, हो, सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. आता विद्यार्थी सभेचा अध्यक्ष असल्यामुळे ते व्हायचंच. बरोबर. तर मी अशी कल्पना मांडली की आपण गणपतीमध्ये बाकी सगळे स्पर्धा घेतो, काय गणपती आणतो, नाचतो, बुडवतो, सगळं करतो. अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम करू. तर स्वाभाविकपणे सगळ्यांनी वेड्यात काढलं. आमच्या सिनियर सगळ्या प्राध्यापक मंडळींनी वेड्यात काढलं. आणि असं कुठं होतं का वगैरे वगैरे म्हणाले. म्हटलं सर प्रयोग करून बघायला काय, जबाबदारी मी घेतो सगळी जी काय असेल ती. आणि मग तशी जबाबदारी घेतली. आमच्या कॉलेजमध्ये कॉमर्सचं कॉलेज आहे. फक्त कॉमर्सला 5,000 विद्यार्थी आहेत. एकच विंग आहे. म्हणजे आर्ट्स किंवा सायन्स काही नाही. प्रत्येक वर्गात जाऊन मी अपील केलं. अच्छा. मी शिकवत होतोच, त्यामुळे काही वर्ग माझ्याकडे होतेच, पण मी प्रत्येक वर्गात जाऊन अपील केलं. आणि काही नाशिक मधली मंडळी त्यांच्याकडे, कारण तिथे क्षेत्रपुजारी बरेच आहेत, काही मला माहितीच होतं. माझा जन्म नाशिकचा असल्यामुळे माहिती होती. अच्छा. जी काही मुलं आयडेंटिफाय केली, त्यांना जरा प्रोत्साहन दिलं. आणि एक 25-30 जणांचा ग्रुप आधी तयार केला की जे त्या दिवशी 16 नेसून कॉलेजला येतील, गंध लावून बसतील, आणि असं सगळं एक वातावरण निर्मिती केली. असं आधी प्लॅन केलं. आमच्या कॉलेजमधला भला मोठा हॉल मी आमच्या प्राचार्यांकडे मागितला. पण 5,000 मुलं आहेत म्हटलं, सगळे येणार नाहीत माहिती आहे. त्यांनी परवानगी दिली. तेव्हा एवढ्या हॉलमध्ये काही येणार नाही, तुला असं वाटेल नंतर. म्हटलं सर बघू, जे होईल तू होईल. आणि तुम्हाला सांगतो, मुलांमध्ये इतका उत्साह होता त्या दिवशी की जवळपास 750 विद्यार्थी त्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणायला बसले. बापरे. आणि छान कार्यक्रम. ही बातमी त्या टीव्ही नवीन नवीनच आलेला होता, त्यामुळे ते टीव्हीच्या कुठल्या तरी चॅनलला कळलं, तो धावपळ करत तिथे आला. आम्ही 11च आवर्तन करणार होतो, त्यामुळे ते 11 आवर्तन अर्ध्या तासात संपली. मग प्रसाद वाटप, त्याच्या आधी थोडे 5 मिनिटं त्या अथर्व शीर्षाबद्दल मी माहिती सांगितली, कशासाठी अथर्व शीर्ष वगैरे. आणि मग ते आले, तोपर्यंत आमचं आवरलं होतं. मुलांना प्रसाद देऊन निघाली होती. पण ते सगळं असं घेऊन आल्यामुळे एकदम मुलांना उत्सुकता निर्माण झाली. काय शूटिंग आले काय करत नाही म्हणे, आपण देऊ त्यांना शॉट. सगळी मुलं पुन्हा बसली आणि त्यांनी ते पुन्हा एकदा आवर्तन शूट केलं. तर ते एक माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की विद्यार्थ्यांमध्ये, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे काहीतरी आपण घालू शकतो का. आणि मला अगदी आनंद आहे की आजही आमच्या कॉलेजमध्ये हे होतं. वा, म्हणजे तीच एक प्रथा सुरू झाली म्हणायचं तशी. मी कॉलेज सोडून आता 19 वर्ष झाली. बापरे. आणि मी अध्यक्ष, विद्यार्थी सभेचा अध्यक्ष सोडून 29 वर्ष झाली. बापरे. पण अजून ते चालू आहे आणि मुलं त्याच संख्येने अजूनही बसतात. हे माझ्या डोक्यात होतं. म्हणजे एकदा तो उपक्रम सुरू झाला तेव्हा तो आता निरंतर सुरू आहे म्हणायला हरकत नाही. आता हे सुद्धा काय त्याच्यामुळेच झालंय. नक्कीच. मग त्या कार्यक्रमात मी होतो, माझ्या शेजारी ते आमचे गुरुजी होते. आणि मला पांडुरंग शास्त्री आठवलेंचं स्वाध्याय परिवाराने छापलेलं श्री सुक्तावरचं पुस्तक वाचायला मिळालं. ते मला खूप आवडलं. आवडलं अशासाठी होतं की त्यांनी ते धार्मिक आध्यात्मिक म्हणून लिहिलं होतं, पण मला असं वाटलं की हे खरं तर रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे पैसा आणि लक्ष्मी याच्यातला जो फरक आहे, तर तो फरक मला थोडा जास्ती जाणवायला लागला. मग मी म्हटलं नुसतं वाचून होणार नाही. मी त्या दिवशी कार्यक्रमातच पुन्हा मी जे म्हटलं ना, 40-45 मिनिटाचं भाषण ऐकल्यानंतर काही जो एक होतो परिणाम, तसा त्या बहुधा आमचा झाला त्या दिवशी. आणि मी त्यांना तिथेच विचारलं की मला श्री सूक्त शिकायची इच्छा आहे, तुम्ही शिकवाल का. त्यांनी हो सांगितलं. मग मी लिटरली एकटा त्यांच्याकडे जवळपास 15 दिवस अर्धा तास रोज जाऊन बसायचो. आणि ते मला एकट्याला संथा द्यायचे. बर. आणि अशा पद्धतीने तुम्ही शिकला.
मग आता हे सुद्धा त्याची कृपा आहे. नक्कीच. तर त्यांनी मला शिकवलं आणि शिकवल्यावर मग हळूहळू ते लक्षात येतं. हे बॅकग्राऊंड ते पुस्तक पांडुरंग शास्त्रींचं एक हे. आणि मग मला जे काय वाटलं ते मी थोडं 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 विचार करून म्हणजे ज्याला आपण मनन चिंतन वगैरे शब्द बरोबर. वापरतो असं ते झालं. आणि त्या भाषणामध्ये मी जवळपास 1.5 तास हे श्री सूक्त मांडलं. बापरे, म्हणजे श्री सुक्तावर तुम्ही सुरुवात एक झाली. 1.5 तास बोललात हा. त्याच्यावर. आणि मग सुरू झालं. ते आतापर्यंत 5-25 शहरांमध्ये श्री सूक्तावर बोलणं झालं. त्याचाच एक व्हिडिओ याच्यावर आहे, युट्यूबवरही आहे. छोटी एक पुस्तिका केली. मग ती पुस्तिका पण आमच्या आकाशवाणी नाशिक केंद्रावर त्या पुस्तिकेचं एकेका चॅप्टरचं वाचन झालं. अच्छा. ते लोकांना खूप आवडलं. असं ते सगळं होतं. तेच म्हटलं, म्हणजे हे अतिशय वेगळा असा एक भाग होता खर तर. म्हणजे एकीकडे आपण अर्थशास्त्रावरती वेगवेगळ्या, जसं तुम्ही आता सांगितलं की बजेट आणि या गोष्टींवरती तुम्ही पण व्याख्यानं दिली आहेत, आणि त्याच प्रकारे अध्यात्मामधल्या श्री सुक्त, अथर्व शीर्ष या गोष्टींबाबत देखील तुम्ही तितक्याच आपण म्हणू शकतो की तेवढ्याच ताकदीने बोलू शकता. ताकद नाहीये तेवढी, पण बोलतो एवढं आहे. कारण काय, माझं एक म्हणणं असं आहे की सांगितल्याशिवाय पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाही ते. आणि हे फक्त लक्ष्मीला प्रसन्न करायचंय म्हणून अनुष्ठान करा, जप करा, त्याचं पारायण करा, याच्यासाठी नाहीये. हे ऍक्च्युअली तुम्ही आयुष्यामध्ये लक्ष्मीकडे कसं बघा, कशी मिळवा, कशी खर्च करा, कसा संचय करा, कसा विनियोग करा, हे सांगणार आहे. म्हणजे त्याचं नकळत शिक्षण देणार आहे ते, की त्यामुळे किंवा आपण गाईडलाईन म्हणू शकतो की त्यातनं ती गाईडलाईन मिळू शकते तुम्हाला. त्याच एक्सटेन्शन मग कोविडच्या काळात रिकामा होतो, घरीच होतो. अच्छा. मग 4 पुरुषार्थापैकी अर्थ नावाचा पुरुषार्थ असं एक पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक हे चांगलं 150 पानाचं पुस्तक आहे. आणि असं वाटलं की आता याला कोणीही प्रस्तावना लिहावी, तर विजय भटकरांना विचारलं. बर. कारण ते शास्त्रज्ञ आहेत आणि अध्यात्म आहेत. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालायचं ते खूप वर्ष करत आहेत. ते नाशिकला एका कार्यक्रमाला आले होते. सुदैवाने त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन माझ्याकडे होतं. अच्छा. त्यामुळे काही परिचय झालेला होता वगैरे. मग मी त्यांना विचारलं की असं तुम्ही, म्हणजे विचारलं म्हणजे पत्र लिहून मेलवर, ईमेलवर. त्याचाही होकार आला आणि त्यांनी सुंदर प्रस्तावना त्या पुस्तकात लिहिले. तेही कॉन्टिनेंटलनी छापलं आहे. अच्छा. त्याच काळात मग असं वाटलं, थोडं गीता वाचत होतो, असं वाटलं की 3 कर्म आपल्याकडे असे सांगितले, यज्ञ, दान आणि तप, की ही कर्म माणसाने केली पाहिजे. तर मग या कर्माला आपल्या गीतेमध्ये पावक कर्म असं म्हटलं. पावक म्हणजे पवित्र कर्म. मग त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं, पावक कर्मे यज्ञ, दान आणि तप. तेही चांगलं 150 पानाचं पुस्तक झालंय. मला जे समजलं ते मी लिहिलं. मी काही अथॉरिटी नाही त्याच्यात, ते मला नक्की माहिती. पण माझा हेतू हाच आहे की जरा ते गेलं पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत, समजेल असं गेलं पाहिजे. कारण आता होतंय कसं, ते प्रत्येकच पिढीत तसं होत गेलंय. गीता सांगितली तरी सुद्धा ज्ञानेश्वरी सांगायलाच लागली. नक्कीच, म्हणजे त्या त्या काळानुसार ज्ञानेश्वरी गरजेचं असतं, तरी गीताही सांगावीच लागली. तसं पुढच्या पिढीकडे जाताना आजच्या भाषेमध्ये आणि समजेल अशा भाषेमध्ये, म्हणून ते लिहिलं पाहिजे. चूक असलं तर चूक होईल, त्याच्यावर टीका होईल, त्याच्यावर काहीतरी हे चूक आहे म्हटलं जाईल, पण निदान काही लोकांपर्यंत पोहोचेल तरी. म्हणून मग मी ते लिहिलं. कॉन्टिनेंटल वाल्यांनी ते प्रकाशित करायला हो म्हटलं. आणि मग त्याला प्रस्तावना आता कोणाची घ्यावी असं माझ्याकडे प्रश्न आला. तर गोविंद देवगिरी महाराज जे आहेत त्यांचा काही परिचय होता माझ्या वडिलांशी. माझ्या वडिलांच्या मनाने ते वयाने खूप लहान होते, पण वडिलांचा त्यांचा चांगला परिचय होता. म्हणजे आमचं सुदैव असं की त्यांच्यामुळे आमच्याकडे पांडुरंग शास्त्री आठवले घरी येऊन गेले. गोविंद देवगिरी महाराज पण घरी येऊन गेलेले.
तर मी तो धागा पकडला, म्हटलं अच्छा. बघू विचारू. आणि त्यांना लिहिलं की असं आहे, प्रस्तावना कराल का? कराल का. पण ते सगळे त्यावेळेला या याच्यात अडकलेले होते, राम जन्मभूमीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडनं थोडं उशिरा रिप्लाय आला, पण त्यांनी पण होकार दिला आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रस्तावना त्या पुस्तकाला दिली, त्या पुस्तकात छापली. म्हणजे हे आध्यात्मिक जे काही तुम्ही म्हणताय हे असं योगायोगाने होत आलेलं आहे. हे मी जसं अर्थशास्त्र मात्र मी ठरवून केलं तसं अध्यात्माच्या बाबतीत काही झालेलं ठरवून नाहीये, ते योगायोगाने आलं. मला त्याची इच्छा झाली म्हणा, त्यांनी बुद्धी दिली म्हणा, काय असेल ते. जसं मी आमच्या गुरुजींकडे जाऊन श्रीसूक्त शिकलो, तसं चिन्मय मिशनच्या आश्रमात एक आमच्या नाशिकच्या होत्या साध्वीजी, तर त्यांना मी विचारलं की मला गीता म्हणायला शिकायचं. बर, तर तुम्ही शिकवा. त्यांनी पण होतं आणि माझ्या एकट्याला त्या शिकवत, एकट्याला गीता शिकवत होत्या. आणि त्यांच्याकडे असं बसून आज पार्श्व ते पार्श्व फारच छान. हे होत गेलं. युट्यूबवर तुम्ही बघितलं असतं गीतेतील धर्म असे पण 5-6 आहेत. मी गीता वाचल्यानंतर मग थोडा थोडा अर्थ कळायला, फार अवघड आहे म्हणून थोडा थोडा अर्थ कळायला. बरोबर. आणि त्याच वेळेला आपल्याकडे हे सगळं सेक्युलर स्टेट आणि धार्मिक ध्रुवीकरण वगैरे वगैरे सगळं सुरू झालं आणि आपण काहीतरी पतीकडे चाललोय, कॉन्स्टिट्यूशनच्या विपरीत काहीतरी करतोय, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि मग विचार करायला लागलो सेक्युलर म्हणजे काय, निधर्मी राज्य असू शकतं का, सर्व धर्म समभाव असू शकतो का, मग सर्व धर्म असतात का, धर्म एकच आहे. हे सर्व धर्म आले कुठे, धर्म हे काय उपासना पद्धती आल्या, सर्व उपासना पद्धती किंवा पंथ, सर्व पंथ समानता असं एक म्हणू शकतो. धर्म एकच आहे. आणि हे आपल्याकडे मोठ्या माणसांनी सांगू शकतो, खरा तो एकच धर्म, धर्म एकच, उपासना पद्धती. बरोबर. धर्म तो काय धर्म, कारण त्यावेळेला तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं काहीच नव्हतं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं श्रीकृष्ण तेव्हा सांगितलं. मग ते सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय, धर्मच नाही वेगवेगळे, कुठल्या धर्माला परित्याग करून माझ्याकडे. बरोबर. जिज्ञासा नाही. तेव्हा अर्जुन भ्रमित अवस्थेत आहे, मग तो म्हणतो, कृष्ण त्याला सांगतो की तुझ्या धर्माचा विचार केला, स्वधर्मापि चावेक्ष न विकंपितो मनस, स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरायचं काही कारण नाहीये. त्याचा धर्म कोणता, हो ना. तेव्हा मग तो त्याचा धर्म नक्की कोणता, असा विचार डोक्यात. गीतेमध्ये धर्माबद्दल किती श्लोक आले, 17 श्लोक. त्या 17 श्लोक यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, कुठल्या धर्माला ग्लानी, असं सगळं मग ते डोक्यात सुरू झालं. आणि मग त्याच्यावरून मला जे वाटलं ते मी पण ते चांगलं उभं राहिलं. आणि आता तिथे रोजचा फुटफॉल हा 500 ओपीडी आहे, बापरे, हॉस्पिटल आहे, कार्डियाक युनिट आहे, रेडिओलॉजी, रेडिओथेरपी, डायलिसिस, सगळे सेक्शन्स तिथे आहेत. आणि आता 2 वर्षापासून अशी पंचायत झाली की बेड मिळत नाही. आम्ही आता 2 लाख स्क्वेअर फुटाचं एक्सपान्शन आता सुरू केलंय. त्याचा पहिला झाला, बापरे, बेसमेंट 2 आणि वर 10 मजले, असं 12 मजल्याचं एक्सपान्शन होणार आहे, चालू आहे. म्हणजे आता 26 जून 2026 मध्ये ते पूर्ण होईल. त्याच्यासाठी आता 150 कोटीचा प्रोजेक्ट आहे. वा, खूप छान. काय पुढे हे चालू आहे. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत आणि फारच सुंदर अशी ही मुलाखत आता आपल्या समोर आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच
पथदर्शी असं पण म्हणू शकतो, एका अर्थाने ठरेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचे आमच्या चॅनलसाठी विशेषतः वेळ दिल्याबद्दल मनापासून मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मलाही माझा जरा पास्ट आठवायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आम्ही बिघडलो या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. कधी नाशिकला आला तर श्री गुरुजी रुग्णालय बघायला या. नक्की. धन्यवाद.